नमस्कार, मी विशाल पवार, पवार्स प्राईम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो। जसं की मागच्या काही व्हिडिओजमध्ये मी सांगितल्याप्रमाणे SSC आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे इतर जॉब्स आहे त्यांच्याविषयी मी डिटेल माहिती या चॅनलवर देणार आहे। जसं की जॉब प्रोफाइल्स, सॅलरी, सिलेबस। जर तुम्हाला हा माझा इनिशिएटिव्ह आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जे तुमचे इतर मित्र कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा। तर आज मी SSC CPO 2025 या जाहिरातीविषयी डिटेलमध्ये सांगणार आहे। CPO म्हणजे सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन। तर यामध्ये जॉब प्रोफाइल काय असतो, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये व्हॅकन्सी असतात, जाहिरात केव्हा येणार, या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जसं महाराष्ट्रामध्ये PSI हे पद MPSC द्वारे भरले जाते, सेम तसंच SSC द्वारे भारतातील पॅरामिलिटरी ज्या फोर्सेस आहे CISF, SSB, CRPF आणि ITBP आणि दिल्ली पोलीसमध्ये सुद्धा या डिपार्टमेंटमध्ये ॲज अ सब इन्स्पेक्टर डायरेक्ट रिक्रुटमेंट होत असते। हे पद 7व्या वेतन आयोगानुसार लेवल 6 असून बेसिक पे 35,400 एवढा आहे। अंदाजे सॅलरी 60 ते 65,000च्या आसपास असते, बाकी सर्व अलाउन्सेस कन्सिडर करून। याची जाहिरात जी आहे 16 मे 2025ला येणार आहे आणि प्रिलियम जुलै किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये होऊ शकते। तर ही एक चांगली संधी आहे महाराष्ट्रातील मुलांसाठी जे PSI किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की 2025ची जी CPO आहे जर मी तयारी करत असतो तर कशी केली असती, कारण मी स्वतः ही एक्झाम क्लिअर केलेली आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी जसं सांगितल्याप्रमाणे फॉलो करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल। चला तर यासाठी पात्रता बघू। जे जनरल कॅटेगरी किंवा EWS कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहे त्यांना मिनिमम 20 वर्ष पाहिजे आणि मॅक्झिमम 25 वर्ष। OBCसाठी 3 वर्ष, SC ST साठी 5 वर्ष एवढी वयात सूट आहे। शैक्षणिक पात्रता कुठली डिग्री चालते। फॉर्म फी फक्त 100 रुपये आहे। जनरल कॅटेगरी, EWS आणि OBC साठी, महिलांसाठी आणि ST SC साठी तर फ्रीच आहे। या परीक्षेचे जे सेंटर आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर आणि कोल्हापूर हे आहेत। जर तुम्ही एकदम बिगनर असाल तर सर्वात अगोदर तुम्हाला या परीक्षेची सिलेक्शन प्रोसेस काय असते ते सांगतो। 4 स्टेजेसमध्ये ही परीक्षा असते। अगोदर प्रिलियम होते जी की 200 मार्क्सची असते आणि 200 प्रश्न असतात। वेळ 2 तास असतो। यामध्ये एक 1/4 निगेटिव्ह असते। त्यानंतर फिजिकल असते ज्यामध्ये तुमची हाईट, वेट आणि बाकी इव्हेंट्स होतात। यामध्ये हाईट जनरल कॅटेगरीच्या पुरुषासाठी 170 सेंटीमीटर एवढी आहे, मुलींसाठी 157 सेंटीमीटर आहे। सर्वात अगोदर यामध्ये 100 मीटर रनिंग होते 16 सेकंदमध्ये। त्यानंतर 1600 मीटर 6.5 मिनिटामध्ये होते। त्यानंतर लॉंग जंप होते, त्यासाठी 3 चान्सेस दिले जातात। त्यानंतर हाय जंप 1.2 मीटर एवढी असते 3 चान्सेसमध्ये। शेवटी गोळाफेक असतो 4.5 मीटर। हे फिजिकल अतिशय सोपे आहे जर तुम्ही फिजिकली फिट असाल तर, राईट। कारण यापेक्षा कठीण पोलीस भरती आणि महाराष्ट्र PSIचं जे फिजिकल असतं ते असते, त्यामुळे हे इझिली क्लिअर होते आणि याचे कुठलेही मार्क्स नसतात। हे फक्त ॲज अ क्वालिफाय नेचर आहे। त्यानंतर असते मेन्स एक्झाम जी की 200 मार्क्सची असते। त्यामध्ये पूर्ण इंग्लिश विचारली जाते, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, ग्रामर आणि व्होकॅब्युलरी। त्यानंतर शेवटी असते मेडिकल। मार्क्स फक्त प्रिलियम आणि मेन्स मिळून फायनल कट ऑफ लागतो। त्यानुसार तुम्हाला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये पोस्ट मिळते ते ठरते। दिल्ली पोलीस PSIची कट ऑफ सर्वात जास्त हाय जाते, कारण भरपूर मुलांचं स्वप्न असतं DPSI बनायचं। त्यानंतर सेकंड नंबर मोस्ट डिमांडिंग पोस्ट आहे CISFची। त्यानंतर आपल्या चॉईसनुसार आपण बाकी पोस्ट ह्या निवडू शकतो, राईट, ऑप्शन फॉर्ममधून। खूप रिस्पेक्टेड पोस्ट आहे फोर्सेसमध्ये, कारण मुलं ॲज अ GD म्हणून जी रिक्रुटमेंट होत असते तर सब इन्स्पेक्टर होईपर्यंत रिटायरमेंट जवळ येऊन जाते, राईट। तुमची सुरुवात सब इन्स्पेक्टरपासून होईल जर तुम्ही चांगली तयारी केली तर। मी तुम्हाला पूर्ण सिलेक्शन प्रोसेस समजावून सांगितली। तर बघू प्रिलियम आणि मेन्समध्ये कोणकोणते सब्जेक्ट विचारले जाते आणि किती मार्क्सला विचारले जातात आणि तयारी कशी करायची। प्रिलियममध्ये 4 सब्जेक्ट असतात, मॅथ्स, रिझनिंग आणि इंग्लिश आणि GS। सुरुवात मॅथ्सपासून करू। जर तुम्ही बिगनर असाल तर मॅथ्समध्ये तुम्ही अगोदर कुठलाही क्लास करून घ्यायला पाहिजे, कारण मॅथ्समध्ये कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे। मग तो क्लास ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो, किंवा तुम्ही सेल्फ स्टडी करून सुद्धा मॅथ्सच्या कॉन्सेप्ट क्लिअर करू शकता, ही तुमची चॉईस आहे।
त्यानंतर तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व करायला पाहिजे. त्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चनची प्रॅक्टिस करावं लागेल, राईट. प्रत्येक सब्जेक्टचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही सिलेक्शन घेऊ शकत नाही. त्यासाठी तुम्ही किरण पब्लिकेशनचे जे प्रिव्हियस इयर बुक आहे ते घेऊ शकता. त्यानंतर मॉक टेस्ट कुठून द्यायच्या, तर खूप टॉपर्स टेक्स्टबुक ॲपवरून मॉक टेस्ट देतात. मी स्वतः दिलेलं आहे. जेव्हा मी CPOची तयारी करायचो तेव्हा मी टेक्स्टबुकचा यूज केलेला आहे. सिलेबस कंप्लीट करून फायदा नाही आहे, कारण वेळेमध्ये प्रश्न सुटले पाहिजे, ते इम्पॉर्टंट आहे. विदाऊट मॉक टेस्ट एक्झाम क्लिअर करणं आजच्या काळात तरी इम्पॉसिबल आहे. टेक्स्टबुक हे एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे आतापर्यंतचं मॉक टेस्टसाठी. सध्या टेक्स्टबुकमध्ये सेल चालू आहे, तर तुम्ही टेक्स्टबुक घेऊ शकता, राईट. टेक्स्टबुकची टेस्ट परचेस करू शकता, तुम्हाला डिस्काउंट पण मिळून जाईल. त्यानंतर बघू इंग्लिश, कारण प्रिलियममध्ये 50 मार्क्सला आणि मेन्समध्ये 200 मार्क्सला इंग्लिश विचारला जाते. टोटल 400 मार्क्सपैकी इंग्लिश एकमेव असा विषय आहे की तो 250 मार्क्सला विचारला जातो. तर तुम्ही समजू शकता की ती इम्पॉर्टन्स आहे इंग्लिशला या एक्झाममध्ये. स्पेशली इंग्लिश मेनली 3 भागामध्ये डिवाइड होते: ग्रामर, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आणि व्होकॅब्युलरी. तर ग्रामरसाठी तुम्ही नीतू मॅमचं व्हॉल्यूम 2 यूज करायची गरज नाही. व्हॉल्यूम 1 तुम्ही वापरू शकता, ते बेस्ट आहे. मी जे पण बुक सांगणार आहे ते सर्व बेस्ट आहे आणि त्यापेक्षा जास्त बुक्स तुम्हाला वाचायची गरज नाही आहे. मी अगोदरच सांगितलं की मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही फॉलो कराल तर नक्कीच फायदा होईल. जे बुक्स मी सांगेल त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल, तर तिथून तुम्ही विकत घेऊ शकता. कारण मी लेटेस्ट एडिशन जे आहे त्यांनाच रिकमेंड करणार आहे. तर आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शनसाठी इंग्लिशच्या तुम्ही एक न्यूजपेपर वाचायला पाहिजे. मी सांगेल इंडियन एक्सप्रेस वाचा, तो बेस्ट राहील. कारण द हिंदू वाचायची गरज नाही आहे. द हिंदू हा एक UPSC लेवलचा होऊन जाईल, तर तुम्ही इंडियन एक्सप्रेस वाचू शकता. फक्त डेली 1 तास पेपर वाचा. त्यानंतर SSC व्होकॅब्युलरीसाठी मी सांगेल द बेस्ट बुक ती म्हणजे ब्लॅक बुक असेल. हे मोर दॅन सफिशियंट आहे. आणि शेवटी टेक्स्टबुकच्या ज्या सेक्शनल मॉक टेस्ट आहे त्यामध्ये सेक्शनल मॉक टेस्टसुद्धा असतात, तर त्या तुम्ही देऊ शकता. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. दुसरा सब्जेक्ट रिझनिंग, हा एक खूप स्कोरिंग सब्जेक्ट आहे, पण मुलं यात हलक्यात घेतात आणि ॲव्हरेज मार्क्स आणतात यामध्ये. कारण वेळेत प्रश्न सोडायचा असतो, त्यासाठी बेस्ट अप्रोचची गरज असते. त्यासाठी तुम्ही किरण पब्लिकेशनचं प्रिव्हियस इयरचं जो बुक आहे ते वापरू शकता. मी विचार करतोय की रिझनिंगची टॉपिक वाईज फ्री सिरीज चालू करू, जेणेकरून तुम्हाला प्रश्न कसे सोडवायचे आणि वेळेत कसे सोडवायचे एक अप्रोच येऊन जाईल, राईट. काही दिवसात चालू करेल, तर तुमचा त्यासाठी प्रतिसाद पाहिजे. आणि बाकीचे रिझनिंगमध्ये फक्त तुम्ही सेक्शनल मार्क्स द्या, त्या खूप इफिशियंट राहील. शेवटचा सब्जेक्ट म्हणजे GS हा विषय असा आहे की कितीही प्रिपेअर करा कमीच आहे. तर यासाठी जास्त एफर्ट्स लावू नका, कारण इनपुट आणि आउटपुट रेशो बघितला तर हा खूप कमी आहे GSमध्ये. या विषयात तुम्ही लुसेंट बुक वाचा, एक थेअरी बुक पाहिजे, आणि दुसरं म्हणजे प्रिव्हियस इयरचं, जे की किरण पब्लिकेशनचं तुम्ही यूज करू शकता, ते एक सफिशियंट आहे. करंट अफेअर्ससाठी तुम्ही वीकली किंवा मंथली यूट्यूबवर व्हिडिओ बघा, ते इनफ आहे. तुम्हाला डेली करंट अफेअर्स करायची गरज नाही. परीक्षेच्या 8 ते 10 महिने अगोदरचे करून जा. या व्हिडिओमध्ये मी जे पण बुक्स आणि रिसोर्सेस सांगितले ते एकदम ऑथेंटिक आहे. तुम्हाला यापेक्षा जास्त काही करायची गरज नाही आहे. फक्त मॉक टेस्ट जेवढे तुम्ही देऊ शकता तेवढे द्या, कारण त्याचा मला खूप फायदा झाला आणि तुम्हाला सुद्धा होईल. एवढंच केलं तर नक्की तुमचं सिलेक्शन होण्याचे हाय चान्सेस आहे, राईट. या परीक्षेविषयी कुठलेही डाऊट असेल तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. मी नक्की तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे बाकीच्या एक्झामविषयी पण मी सांगणार आहे. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला ऑन करा. मी दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करून तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.